सदर मनोरुग्ण व्यक्ती नामे शिवाजी सर्जेराव गाडेकर, वय वर्ष 29, राहणार वडद बाजार याने फुलंब्री येथे दिनांक 9 तारखेला संतोष गाडेकर पेशंटच्या 4 भाऊ व गावातील व्यक्तींच्या तक्रारींचे पत्र वडद बाजार पोलीस स्टेशन येथे माहिती दिली की सदर व्यक्ती हा हिंसक वागत आहे, घरातील व गावातील लोकांना मारहाण करीत आहे। सदर मनोरुग्ण व्यक्ती नामे शिवाजी सर्जेराव गाडेकर, वय वर्ष 29, वडद बाजार यांना फुलंब्री येथे दिनांक 9 जानेवारी 2024 संतोष गाडेकर पेशंट 4 भाऊ व गावातील व्यक्तींच्या तक्रारीचे पत्र वडद बाजार पोलीस स्टेशन येथे माहिती दिली की सदर व्यक्ती हा हिंसक वागत आहे, घरातील व गावातील लोकांना मारहाण करीत आहे व रात्री-बेरात्री बाहेर फिरतो, लोकांना दगडे मारतो आणि घाटी घेऊन गावात फिरतो। त्याने कुर्ड्याने गावातील दीड त्यांचे फ्यूज देखील फोडले व जिल्हा परिषद शाळेत जाऊन मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतो। त्यापासून लोकांच्या जीवास धोका आहे व तो बऱ्याच दिवसांपासून मनोरुग्ण आहे। त्याला या पराळे हॉस्पिटल व कादरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते। वडद बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक V.S. मोरे यांनी मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ वडद बाजार पोस्ट येथे येऊन पेशंटची शहानिशा केली असता त्याला पकडले खूप कठीण होते, कारण त्याच्याजवळ हत्यारे होती। रात्री 2च्या सुमारास त्याच्या घरी तो झोपलेला होता। त्या क्षणी त्याला पकडून 108च्या साहाय्याने प्रथम उपचाराकरिता त्या शासकीय रुग्णालयात घाटी येथे दाखल केले असता मानसोपचार तज्ञांनी पेशंट या पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्याचा सल्ला दिल्यानंतर माणुसकी टीमने कायदेशीर कागदपत्री पूर्तता करून आज त्यास पुणे येथे 108 ॲम्ब्युलन्स वाहनाने उपचारासाठी माणुसकी टीमच्या सभासदांनी मदतकार्य करून उपचारासाठी येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे। ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।